आपल्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। दिल्लीमध्ये पेट्रोल 86 पैसे तर डिझेल 83 पैशांनी महागलंय। मुंबईमध्ये पेट्रोल 91 आणि डिझेल 94 पैशांनी महागलंय। गेल्या आठवड्यातच 3 रुपयांनी पेट्रोल डिझेल महाग झालं होतं, मात्र ही दरवाढ पुन्हा झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसतीये। राज्यामध्ये सध्या अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडाही भासतोय। अहिल्यानगर, अमरावती आणि कोल्हापुरातील पेट्रोल पंप बंद पडलेत। पेट्रोल पंप बंद असल्यानं वाहन चालकांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत। ही तीन दृश्य अहिल्यानगर, अमरावती आणि कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपले असे फलक बाहेर लावले गेले, त्यामुळे वाहनधारक पुन्हा आल्या पावली मागे पडत आहेत। कोल्हापुरातल्या काही ठिकाणीही आता पेट्रोल आणि डिझेलची टंचाई भासू लागली आहे। कोल्हापूर शहरातल्या अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगाही दिसतायत, तर काही ठिकाणचे पेट्रोल पंप बंद आहेत। एकीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे आणि दुसरीकडे आता ही टंचाई भासते, त्यामुळे नागरिकांची दुहेरी गैरसोय होतीये। अनेक ठिकाणी दुचाकींना केवळ 200 रुपयांचं आणि 4 चाकींना 500 रुपयांचंच पेट्रोल दिलं जात आहे। अनेक पेट्रोल पंप चालकांना आठवड्याला 2 ते 3 टँकर पेट्रोल डिझेलची आवश्यकता असते, मात्र तिथं आठवड्याला एकच टँकर पोहोचतोय असंही अनेकांनी सांगितलंय। याच एका पेट्रोल पंप बंद असलेल्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूयात। पेट्रोलची टंचाई आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी जाणवू लागलेली आहे। काही वेळापूर्वी आपण कोल्हापूर शहरातल्या अनेक ठिकाणी लागलेल्या रांगा पाहिलेल्या आहेत, मात्र आता ग्रामीण भागात काही ठिकाणी आता आलोय आपण आणि त्या ठिकाणचे चित्र आपण बघतोय। हा पेट्रोल पंप या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल संपलं असल्यामुळे बंद या ठिकाणी पाहायला मिळतोय। या पद्धतीचा बोर्ड देखील यांनी लावलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसांपासून अशा पद्धतीनं पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, अशा पद्धतीने ह्या गाड्या देखील बघताय। या ठिकाणचे बोर्ड पाहून पुन्हा ते परत जातात। अजून काही नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील आता पेट्रोल मिळालं नसल्यामुळे इथं बोर्ड पाहून ते आता देखील परतत आहेत। कशा पद्धतीची परिस्थिती आता ही सगळीकडे पाहिजे? आता पेट्रोल टाकायला आलो होतो, पण पेट्रोल काय आता भेटायलाच नाही। आता कधी आता भेटते बघू आता पेट्रोल परत। काही ठिकाणी 200 रुपयांचंच पेट्रोल आता दुचाकीमध्ये दिलं जातं। होय, काही ठिकाणी 200 दिलं जातं, काही ठिकाणी 100चं दिलं जातं, म्हणजे ठराविक ठिकाणी असं दिलं जातं। तुम्हाला अडचण ह्याची आता भविष्यात आता होणार काय? कारण ही टंचाई कितपत चालणार अजून माहिती नाही। अडचण तर होणारच ना, पेट्रोल तर आता काय गरजेची गोष्ट आहे। आता तर प्रत्येकाला तर पेट्रोल लागतंच, त्यामुळे अडचण तर होणारच थोडीफार। नक्कीच अजूनही काही आहेत। तुम्ही देखील पेट्रोल भरायला आलो होता? पेट्रोल भरायला आलेलो होतं, खरं आता बोर्ड वाचला पेट्रोल संपलेलं आहे म्हणून, आणि एक आता भीती तयार व्हायला लागली की इथून पुढे आता कधी पेट्रोल आम्हाला मिळेल। तुम्ही घेतलं काय बघितलं? आता गरजाला की नाही, कामा धंद्याला की नाही पेट्रोल नाही, आम्ही कामं कसं करणार, कशी जाणार आम्ही कामाला? मग ते सरकारनं की नाही चांगलं आहे का वाईट आहे हे आम्ही की नाही विचारायचं की नाही, ते जनतेने विचारायचं। आता कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। अमरावतीच्या पंचवटी चौकातील पेट्रोल पंपावरती खडखडाट आहे। पंचवटी चौकातील पंपावरील पेट्रोल काल दुपारीच संपलंय, अजूनही पेट्रोलचा टँकर पोहोचलेला नाहीये। अत्यंत महत्त्वाच्या चौकातील पंपावरती पेट्रोलच नाहीये, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। अहिल्यानगर शहरात पेट्रोल पुरवठ्यामध्ये अचानक 50% कपात झाली आहे, त्यामुळे टंचाई भासते। कंपनीकडून पुरवठा निम्म्यावर आलाय, त्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। नागरिकांना रिकाम्या हातानंच परतावं लागतंय। ज्या पंपांवरती सध्या पेट्रोल उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, तर अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे वाहन चालक त्रस्त झाले असून प्रशासन काय पावलं उचलणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा आहेत। जिल्ह्यासह शहरामध्ये अनेक ठिकाणी जे पेट्रोल पंप आहेत ते आपल्याला बंद दिसत आहे, कारण कंपनीकडूनच पेट्रोलचा सप्लाय होत नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर हे पेट्रोल पंप बंद दिसत आहेत। नागरिक पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येत आहे, मात्र कुठेतरी पेट्रोलच उपलब्ध नसल्याने नागरिकांना पुन्हा परतावं लागत आहे। आपण सध्या अहिल्यानगर शहरातील या HP पेट्रोल पंपावर आहे। कंपनीकडूनच 50% जो पेट्रोलचा पुरवठा आहे तो कपात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पेट्रोल पंप चालकांना जे आहे तर ते पेट्रोल उपलब्ध नाहीये, त्याचा पेट्रोलचा साठा उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे आता पेट्रोल पंप चालकांना आता पेट्रोल पंप जे आहे तर ते बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि या उलट नागरिकांना याचा जो त्रास आहे तो देखील सहन करावा लागत आहे, कारण अचानकपणे
कंपनीचा जो सप्लाय आहे तो 50% कपात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं नागरिक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी तर येत आहेत, मात्र त्यांना मोकळ्या हाताने परतावं लागत आहे आणि त्यामुळे कुठेतरी याचा फटका आता पेट्रोल पंप चालकांचं नागरिकांना देखील बसत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर. तर राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासतोय. गावखेड्यात देखील डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डिझेलचा तुटवडा भासतोय, त्यामुळे शेती कामं खोळंबली आहेत. राज्यभरात सध्या पेट्रोल आणि डिझेल अनेक ठिकाणी मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा फटका सहन करावा लागतोय. नाशिक, वाशिम, बुलढाणा असे कुठलेही सध्या तालुके किंवा जिल्हे उरले नाहीत जिथे सध्या पेट्रोल किंवा डिझेलची टंचाई भासत नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक यात भरडला जातोय. शेतकऱ्याला देखील शेती मशागतीला ब्रेक द्यावा लागलाय.